नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर जी काही टीका टिप्पणी सुरू झालेली आहे, विमान अपघात असेल किंवा तातडीचा झालेला शपथविधी असेल, या विषयाच्या अनुषंगानं जे काही राजकीय नेत्याकडून विधानं केले जात आहेत, त्याच्या संदर्भात मी पुढचे 2-3 मिनटं आमचं मत व्यक्त करणार आहे. एक पत्रकार म्हणून मला या गोष्टीवर भाष्य करावं असं वाटतं की अजितदादासारखा मोठा नेता, जो राज्याचा उपमुख्यमंत्री होते आणि ज्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत, मोठं राजकारण अजित पवारांच्या नावाभोवती असल्यामुळं आणि संभाव्य राजकारण जे होणार होतं हे लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजित पवारांच्या बाजूचे सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या मंडळींनी जे काही तातडीचे निर्णय घेतले, तातडीची चर्चा केली, त्याच्या विरोधात जे रामदासभाई कदम, संजय राऊत, त्याचबरोबर आपले संजय शिरसाट त्या आणि BJPला नेहमी विरोध करणारे जे मंडळी आहेत, या लोकांचं म्हणणं आहे की एवढ्या लवकर शपथविधी का झाला. गिरीश कुबेरांनी तर लोकसत्ताचे संपादक यांनी तर कहर केला. आपण किती विद्वान मोठे आहोत हे दाखवण्यासाठी नको त्या शब्दाचा वापर अजितदादांच्या नावाबरोबर केला. गिरीश कुबेर असतील किंवा त्यांच्यासारखे पुरोगामी स्वतःला म्हणणारे जे विचारवंत आहेत, या लोकांचं फक्त आता कागदावर आणि चॅनलवरच वर्चस्व राहिलेलं आहे. कोणाची बाजू घेण्यासाठी माणसं शिल्लक नसल्यामुळं हे समाजवादी आणि स्वतःला विचारवंत म्हणणारी लोक भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदीला कावीळ झालेल्या डोळ्याप्रमाणे पाहण्याच्या उद्देशानं बोलत असतात, लिहित असतात आणि आपलं मत व्यक्त करत असतात. त्याला लोकशाहीच्या चौकटीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ते आपल्यासमोर मांडत असतात. असो, या सगळ्या नेत्यांना आणि या सगळ्या विचारवंतांना माहीत आहे की तातडीचा शपथविधी का झाला. अनेकांनी सांगितलं इंदिरा गांधी यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं अंत्यविधी होण्या अगोदरच राजीव गांधींचा शपथविधी झालेला आहे. आणि अजितदादा देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे, एवढे प्रबळ आणि एवढे ताकदवान नेते होते की त्यांच्या जागी दुसरं कोणी बसणं शक्य देखील नाही. तरी परंतु एका धूर्त राजकीय नीतीच्या अनुषंगानं सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री केलेलं आहे. हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे, ते झाकून ठेवण्याचं काही कारण नाही. केलंयच उघड. परंतु हात मोडणे, बोटं मोडणे आणि मागं टीका करणे, बोंबलत बसणे, याची ज्या लोकांना सवय झालेली आहे ना, तेच लोक या शपथविधीवर आक्षेप घेत आहेत. अहो, पहाटेचा शपथविधी कुणाला अपेक्षित होता? तो अजितदादांनी केलाच ना, देवेंद्र फडणवीसने केलाच ना. पहाटे कुठं काहीतरी असतं का? पहाटे जी वेळ झोपायची होती त्या वेळेमध्ये या नेत्यांनी शपथविधी करून दाखवलाय. शरद पवारांचा पक्ष शरद पवारांना बाजूला काढून अजित पवारांच्या नावावर केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून ती एकनाथ शिंदेच्या गळ्यात घातली. अशा जर घटना महाराष्ट्रात घडत असतील आणि जर तिघं मिळून महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवत असतील, तर तुम्ही सुनेत्राताईच्या तातडीच्या शपथविधीवर आणि त्या घेतलेल्या भूमिकेवर कोणत्या डोळ्यांनी बघून बोलताय? हे सगळं एकच आहे. हे सत्तेचं गणित आहे. हे सत्ता ज्यावेळेस समोर उभी असते त्यावेळेस उद्धव ठाकरेचा मनसेचा नगरसेवक देखील BJPला पाठिंबा देतो आणि MIMचा पाठिंबा घेऊन अमरावतीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी सत्ता करते. सत्तेच्या पुढे सगळं माप असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु कुठेतरी आपली चमकोगिरी करण्याच्या उद्देशानं जे लोक बोलत आहेत त्यांना मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की हे राजकारण आहे, याच्याकडे राजकारण म्हणून बघा.
कुण्या मोदीला कुण्या भाजपला टीका करायची म्हणून बोलू नका, स्वतःची जास्त घालवू नका. एवढंच या ठिकाणी सांगण्यासाठी माझा प्रयत्न होता. जय महाराष्ट्र.